दर्शकांनो नमस्कार. एस न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. दर्शकांनो, एस न्यूज महाराष्ट्राची टीम आली आहे सतलोक आश्रम ढवळपरी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगरमध्ये. दर्शकांनो, या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या पावन सान्निध्यामध्ये होत आहे परमेश्वर कबीरजींचा 629वा प्रकट दिवस. आणि त्यानिमित्ताने इथे 3 दिवसीय महासमागम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दर्शकांनो, हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातील सतलोक आश्रम नाही, तर भारतातल्या अनेक राज्यातील एकूण 14 सतलोक आश्रमामध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे. दर्शकांनो, या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राला पूर्ण आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर एवढ्या मोठ्या जी जनसंख्या जी इथं होणार आहे, जी गर्दी होणार आहे, त्यासाठी इथे काय काय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत, तसेच या कार्यक्रमाची तयारी कितपत झालेली आहे हे आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घ्या. दर्शकांनो, आता आपण मेन गेटच्या आतमध्ये आलोत आणि जसं तुम्ही इथं पाहू शकता, इथे पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे. जर तुम्ही इथं पाहू शकता, आता सध्या थोड्या प्रमाणामध्ये इथे काही वाहतूक दिसत आहे, 2 चाकी 4 चाकी. तर ही जी मोठी जागा आहे, ही पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे. तर दर्शकांना आता आपण पार्किंग सेवा पाहिली आणि आता आपण आत आलो आणि जसं तुम्ही पाहू शकता इथे ते कसे चांगल्या प्रकारे असे रंगीबेरंगी मॅट असं अंतरण्यात आलेलं आहे की जेणेकरून येणारे जे श्रद्धाळू आहेत त्यांच्या पायाला खडी टोचावे नको, आणि त्यासाठी इथं चांगल्या प्रकारे हे असे मॅट अंतरण्यात आलेलं आहे. आणि जसं तुम्ही दुसऱ्या साईडला पाहू शकता इथे इथे अनेक सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, जसं की प्रणामस्थळ आहे, पुस्तकालय आहे, आणि त्याचबरोबर इथे फर्स्ट एड किटची सुद्धा ही सुविधा प्राप्त करून दिलेली आहे, जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दर्शकांनो. आणि तसंच दर्शकांनो, आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन पाहूया जे या आश्रमाच्या तर्फे जे व्यवस्था अजून काय उपलब्ध करून दिली आहे हे आपण पुढे जाऊन पाहूया. तर दर्शकांना, आता आपण भंडारा गृहामध्ये आलो आणि जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे परमेश्वर कबीर साहेबजींचा जो प्रकट दिवस आहे, ज्या निमित्ताने जो 3 दिवसीय महासमागमचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याची इथे आपण या भंडारा गृहामध्ये तयारी पाहू शकतो की इथे बुंदी प्रसाद बनवण्याची इथे तयारी केली जात आहे. जसं तुम्ही पाहू शकता की ते जे बुंदी प्रसाद बनवणारे जे सेवादार आहेत, संत रामपाजी महाराजांचे अनुयायी आहेत, ते इकडे बुंदी प्रसाद बनवण्याची इथं सेवा करताना आपण पाहू शकता. किती चांगल्या प्रकारे त्या बुंद्यांना एक पाकामध्ये चांगल्या प्रकारचं बुडवून एकदम मस्तपैकी ते पाकातून ते काढून एका चांगल्या अशा भांड्यामध्ये ते टाकत आहेत. तर दर्शकांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं मोठ्या प्रमाणामध्ये हे बुंदी प्रसाद हे बनवण्यात येणार आहे, आणि त्याचप्रकारे या बुंदी प्रसादाने पुढे जाऊन ह्याचे लड्डूराम बनवण्यात येणार आहे, आणि हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवण्यात येणार आहे. दर्शकांना, जसं तुम्ही मागच्या बाजूला पाहिलात की तिथे बुंदी प्रसाद बनवण्याची तिथं सेवा चालू होती, आणि तसंच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथे मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे भाज्या आणण्यात आलेल्या आहेत. जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे भाज्या आणण्यात आलेल्या आहेत, आणि इथे जे संत रामपाजी महाराजांचे महिला अनुयायी आहेत, जे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या भाज्यांचा एक चांगल्या प्रकारे अशी कापून व्यवस्थित करण्यात येत आहे. काही महिला सेवादार आहेत ते लसूण सोडण्यामध्ये व्यस्त आहेत, काही भेंडीचे जे भाज्या आहेत त्यांना कापून एकदम चांगल्या प्रकारे एका भांड्यामध्ये ठेवण्यात करण्याची ती व्यवस्था चालू आहे. तसे तिथे जर तुम्ही त्या साईडला पाहिलं तर तिथं काही पुरुष वर्ग पण आहेत जे तिकडे सेवा करत आहेत. जसं तुम्ही पाहू शकता की प्रत्येकाने एकदम चांगल्या प्रकारे डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घातलेला आहे, ज्याकडून आपल्याला कळतं की ते स्वच्छतेला पूर्ण चांगल्या प्रकारे लक्षात घेऊन ही सेवा करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी आलो जिथे आपल्याला वेगळीच तयारी पाहण्यास मिळते. जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथे हे जे स्ट्रक्चर जे बांधण्यात आलेलं आहे, यावरून आपल्याला कळण्यात येतं की इथे काहीतरी अशी वेगळी तयारी इथं करण्यात आलेलं आहे. जसं तुम्ही इथं समोर पाहू शकता की एक प्रकारचं मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे, आणि तसंच तुम्ही इथे जर लेफ्ट साईडला पाहिलात तर इकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इकडे जे संत रामपाजी महाराजांचे अनुयायी आहेत ते काही ना काहीतरी इथे सेवा करताना आपल्याला पाहण्यास मिळते. तर दर्शकांनो, या ठिकाणी आपण जाणून घ्या की ही जी सेवा आहे, ही जी तयारी आहे, ही कशाबद्दलची तयारी या ठिकाणी केली जात आहे हे आपण सेवादारांकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर, काय नाव आहे आपलं? अरुण शहाणे. सर, या ठिकाणी जे पंडालच्या एका भागामध्ये इथे एक वेगळी व्यवस्था करण्यात येत आहे, आम्हाला असं पाहण्यास मिळते. तर ही व्यवस्था कशाबद्दलची आहे? ज्या दिवशी कबीर साहेबांचा प्रगट दिवस झाला होता त्याच्या उपलक्षामध्ये त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचा जन्म कसा झाला, ते कुणाकडे राहिले, त्यांचं पालनपोषण कुणी केलं, ते कुठल्या पंथाचे होते, त्यांनी काय तत्त्वज्ञान सांगितलं,
त्याच्या संबंधीमध्ये सगळे कटआउट्स प्रदर्शनी म्हणता येईल एक थोडक्यामध्ये. तर त्याचा हा भाग आहे, हा फक्त प्रदर्शनी भाग आहे. सर, जसं की इथे जे येणारे श्रद्धाळू आहेत त्या आध्यात्मिक प्रदर्शनी पाहण्यास त्यांना कुठली धनराशी द्यावी लागते का? सर, इथे कुठल्याही सेवेसाठी कोणत्याही प्रकारची धनराशी घेतल्या जात नाही. या प्रदर्शनीमध्ये जे काही प्रदर्शन सांगणारे असतात, जे काही चित्र लावणारे असतात, जे काही समजावणारे असतात आणि याशिवाय इथे सर्व पंथाचे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचे उद्या ग्रंथ ठेवले जातील. जो ज्या पंथातून आला असेल त्याला त्या पंथामध्ये आपली जी भक्तिविधी आहे ती शास्त्राला अनुसरून आहे की नाही हे सांगण्याचा प्रयत्न या प्रदर्शनीमधून केला जातो. सर, मग मला सांगा, जर ही प्रदर्शनीमध्ये म्हणजे कबीरजींची ही जीवनशैली दाखवण्यात येणार आहे, तर परमेश्वर कबीर साहेबजींचा मुख्य उद्देश काय होतं? म्हणजे ही जे या प्रदर्शनीमधून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न कराल ह्याच्यामधलं मुख्य उद्देश काय आहे? या मूळ उद्देश असा आहे, जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई नारा. आम्ही सर्व वेगवेगळ्या पंथाचे आणि वेगवेगळ्या धर्माचे लोक जरी असलो तरी सर्वांचं मूळ एकच आहे. या सर्वांचा जो परमपिता परमेश्वर आहे तो एक आहे, हेच सांगण्याचा कबीर साहेबांचा उद्देश आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर दर्शकांनो, आता इथे काही संत रामपाजी महाराजांचे काही सेवादार इथे सेवा करताना दिसत आहोत. तर चला आपण त्यांच्या अनुयायांकडून जाणून घेऊया की ही सेवा कशाबद्दल करत आहे, म्हणजे तयारी कशाबद्दलची करत आहे. तर दर्शकांनो, आता आपल्याबरोबर एक सेवादार आहे, तर चला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ही जी तयारी आहे ही बद्दलची तयारी चालू आहे. नमस्कार सर. सत साहेब, सर, काय नाव आहे आपलं? माझं नाव दयानंद दास आहे. सर, इकडची ही जी तयारी आहे, ही जी तुम्ही सुशोभीकरण करत आहात, हे कशाबद्दलची सुशोभीकरण करत आहात? इथे कबीर प्रगट दिनानिमित्त 3 दिवसीय समागम होणार आहे 27, 28, 29 तारखेला. त्यानिमित्त या ठिकाणी आम्ही तयारी करत आहोत. या ठिकाणी हे तुम्ही जे बघत आहात या ठिकाणी सगळं भक्तांसाठी, येणाऱ्या भक्तांसाठी व्यवस्था केली जात आहे. या ठिकाणी गरीबदास यांचं जो अमर ग्रंथ आहे हा 3 दिवस पठण केल्या जाणार आहे. या ठिकाणी रमेणी म्हणजे विदाऊट हुंडा, म्हणजे हुंडा न घेता या ठिकाणी लग्न, म्हणजेच त्याला रमेणी असं संबोधलं जातं आहे, ते रमेणी या ठिकाणी होणार आहे. रक्तदानाचं शिबिर होणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे अनेक प्रोग्राम या ठिकाणी होणार आहेत. धन्यवाद सर. सत साहेब. तर दर्शकांनो, आता आपण मेन पंडालच्या दरबार साहेब समोर आलेलो आहोत आणि जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथे हा जो दरबार साहेब आहे, जिथे संत रामपाजी महाराजींचा जो प्रतिमा लावण्यात आलेली आहे, किती चांगल्या प्रकारे याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. आणि तसंच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथे जे संत रामपाजी महाराजींचे अनुयायी आहेत इथे मॅट बिछवण्याची ही जी सेवा करत आहे हे करताना आपण पाहू शकता. आणि त्याचप्रकारे हा जो दरबार साहेब आहे या दरबार साहेबला अजून चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. आणि त्याचप्रकारे इथे जे सेवादार आहेत इथे त्यांच्यामध्ये तुम्ही उत्सुकता पाहू शकता, जी सेवा करण्याची जी भावना आहे तो तुम्ही पाहू शकता.